श्री स्वामी समर्थ. आज अधिक मासातील शेवटचा शुक्रवार आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते. धोंड्याचा महिना म्हणला जातो. हा संपूर्ण महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यात केलेले जप, दान, पूजा, नामस्मरण आणि सत्कर्म यांना विशेष महत्त्व दिले जाते. अधिक मास वर्षातून नेहमी येत नाही, त्यामुळे हा महिना भक्तांसाठी विशेष संधी मानला जातो. अनेक जण या महिन्यात भगवद्गीता वाचन करतात, विष्णू सहस्त्रनाम म्हणतात, तुळशीची सेवा करतात, दीपदान करतात आणि भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची भक्ती करतात. आता हा महिना संपायला आलेला आहे आणि उरलेले आता 4 दिवस, आजचा दिवस पकडून 4 दिवस राहिलेले आहे. तर आज या पवित्र अधिक मासातील शेवटचा शुक्रवार असल्यामुळे माता महालक्ष्मीची विशेष सेवा करावी. संध्याकाळी स्वच्छ होऊन देवघर स्वच्छ, देवासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा आणि एक दिवा तुळशी समोर देखील आपण रोज लावत असतो, तिथे सुद्धा तुपाचा दिवा लावायचा आहे. दिवा लावताना आपल्या मनातील अंधार दूर होऊन जीवनात ज्ञानाचा प्रकाश यावा अशीच प्रार्थना करावी. माता लक्ष्मीला हळद, कुंकू, अक्षदा, पिवळी लाल फुले अर्पण करावी. काही पिवळे फळे अर्पण करावी. कमळाचे फूल मिळाल्यास ते अर्पण करावे. कमळ हे माता लक्ष्मीला खूप प्रिय मानले जाते. त्यानंतर शांतपणे माता महालक्ष्मीचे ध्यान करावे. कमळाचे फूल मिळाले नाही तर गुलाबाचे फूल देखील घेऊ शकता. काही वेळेसाठी डोळे बंद करून माता लक्ष्मीचे स्मरण करावे. आपल्या घरातील सुख, शांती आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. आजच्या दिवशी कुंकू अर्चन करणे अत्यंत शुभ मानले जाते. माता महालक्ष्मीच्या फोटो समोर, मूर्ती समोर बसून ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणून कुंकुमार्चन करावे, म्हणजेच कुंकू अर्पण करावे. 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा कुंकू अर्चन करू शकता. त्यावेळी माता महालक्ष्मीचे स्मरण करावे. भक्तिभावाने केलेली कुंकू अर्चन मनाला समाधान देते. यानंतर श्री सूक्ताचे पठण करावे. श्री सूक्त म्हणून सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. श्री सूक्त हे माता महालक्ष्मीला अत्यंत प्रिय मानले जाते. श्री सूक्तामध्ये माता महालक्ष्मीची स्तुती सांगितलेली आहे. अनेक भक्त रोज श्री सूक्त म्हणतात. ज्या घरात श्री सूक्ताचे नेहमी पठण केले जाते, त्या घरात कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही, सकारात्मक वातावरण निर्माण होते. आणि ज्यांना श्री सूक्त म्हणणे शक्यही नसेल, त्यांनी कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. कनकधारा स्तोत्राची कथा अत्यंत सुंदर आहे. आद्य शंकराचार्य भिक्षा मागण्यासाठी एका गरीब स्त्रीच्या घरी गेले होते. त्या स्त्रीकडे देण्यासाठी काहीच नव्हते, तरीही तिने तिच्याकडे असलेला एक आवळा भक्तिभावाने दान केला. तिची निस्वार्थ भावना पाहून शंकराचार्यांनी माता महालक्ष्मीची स्तुती केली. त्या स्तुतीमुळे माता महालक्ष्मी प्रसन्न झाल्या आणि त्या गरीब स्त्रीवर कृपावर्षाव झाला असे सांगितले जाते. या कथेतून आपल्याला समजते की देवाला वस्तूची किंमत नसून भावनेची किंमत जास्ती असते. ज्यांना श्री सूक्त किंवा कनकधारा स्तोत्र म्हणणे शक्य नसेल, त्यांनी महालक्ष्मी अष्टकाचे पठण करावे. महालक्ष्मी अष्टकमचा पाठ हे करताना माता महालक्ष्मीचे अत्यंत सुंदर स्तोत्र आहे, प्रसिद्ध स्तोत्र आहे. श्रद्धेने केलेले पठण मनात भक्ती निर्माण करते, म्हणून एकदा महालक्ष्मी अष्टकमचा पाठ नक्की करावा. अनेक भक्त प्रत्येक शुक्रवार महालक्ष्मी अष्टकम म्हणतात, त्याचा खूप चांगला अनुभव येतो. महालक्ष्मी अष्टकम म्हणायला खूप सोपे आणि सुंदर आहे. माता महालक्ष्मी हे केवळ धन देणारी देवी नाही, ती सुख, शांती, समाधान, सौभाग्य, ऐश्वर्य आणि समृद्धीची देवी आहे. अनेक लोक फक्त पैशासाठी प्रार्थना करतात, परंतु पैसा असूनही मनात शांती नसेल तर आनंद मिळत नाही. म्हणून आज माता महालक्ष्मीला प्रार्थना करताना केवळ धन न मागता चांगले आरोग्य, चांगले विचार, कुटुंबातील प्रेम आणि समाधान यांचीही प्रार्थना करावी. आज भगवान विष्णूंची सेवा देखील करावी. अधिक मास हा भगवान विष्णूंना प्रिय आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय
या मंत्राचा जप करावा, कारण लक्ष्मी सोबत आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. हा मंत्र अत्यंत पवित्र मानला जातो. जप करताना मन शांत ठेवावे. देवाचे नाव घेतल्यास मनातील चिंता कमी होतात आणि मनामध्ये सकारात्मक विचार वाढतात. तुळशीची सेवा देखील करायचं विसरायचं नाही आहे. सकाळी तुळशीला पाणी अर्पण करून तुळशी समोर सायंकाळी दिवा लावावा. भगवान विष्णूंना तुळस प्रिय मानली जाते, त्यामुळे तुळशी सेवा केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. शालिग्राम असेल तर शालिग्रामची सुद्धा या दिवशी श्रद्धेने पूजा करायची आहे. आजच्या दिवशी अन्नदानाला विशेष महत्त्व आहे, कारण माता महालक्ष्मीला अन्नदान केलेले खूप आवडतात. एखाद्या गरजू व्यक्तीस अन्न द्यावे, शक्य असल्यास फळे द्यावीत, गायीला चारा द्यावा, पक्ष्यांना दाणे टाकावे. दान केल्याने मनातील स्वार्थ कमी होतात आणि सेवाभाव वाढतो. देवाने दिलेल्या गोष्टीपेक्षा थोडासा भाग दुसऱ्यांसाठी वापरणे ही मोठी सेवा मानली जाते. अधिक मासात अनेक जण भगवद्गीतेचे वाचन करतात. भगवद्गीता आपल्याला कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग शिकवते. जीवनातील संकटांचा सामना कसा करावा हे भगवद्गीतेत सांगितले आहे. त्यामुळे शक्य असल्यास आज भगवद्गीतेतील एक तरी अध्याय वाचावा. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ देखील अत्यंत पुण्यकारक मानले जाते. पुण्य देणारा मानला जातो. भगवान विष्णूच्या 1000 नावांचे स्मरण केल्याने मनाला शांती मिळते, अशी अनेक भक्तांची श्रद्धा आहे. पूर्ण पाठ शक्य नसेल तर काही नावे जरी भक्तिभावाने म्हटली तरी त्यांचे महत्त्व आहे. आजच्या या पवित्र संध्याकाळी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून आरती करावी. आरतीनंतर कपूर लावून संपूर्ण घरात फिरवावा. कपूरमध्ये 2 लवंग टाकून तो संपूर्ण घरात फिरवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. घरातील चिडचिड कमी होतात. देवांचे नाव घेत प्रत्येक खोलीत प्रकाश दाखवावा. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते. अधिक मास आता संपत आला आहे. या महिन्यात आपल्याकडून जशी सेवा झाली ती देवाच्या चरणी अर्पण करावी. काही दिवस जप झाला असेल, काही दिवस राहिला असेल, काही वेळा पूजा करता आली नसेल, काही वेळा शक्य झाली नसेल, पण देवाला आपली भावना महत्वाची असते. म्हणून मनात कोणतीही खंत न ठेवता आज हात जोडून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करावी. हे माता महालक्ष्मी, या अधिक मासात माझ्याकडून जशी सेवा झाली ती आपण स्वीकारावी. माझ्या घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी कायम राहू दे. घरातील सर्व अडचणी दूर होऊ देत. सर्वांना उत्तम आरोग्य, आनंद प्राप्त होऊ दे. हे भगवान श्री विष्णू, माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. आम्हाला चांगल्या मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. चांगले कर्म करण्याची प्रेरणा द्या. आपल्या कृपेचा आशीर्वाद सदैव आमच्यावर राहू दे. अधिक मास संपेल पण देवभक्ती संपता कामा नये. पूजा संपेल पण नामस्मरण थांबता कामा नये. दिवा विझेल पण श्रद्धेचा प्रकाश कायम राहिला पाहिजे. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी देवावरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका, कारण श्रद्धा आणि भक्ती हेच जीवनातील सर्वात मोठे धन आहे. सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि भरभराट नांदो हीच प्रार्थना करते आपल्या कुटुंबासाठी. हे भगवान श्री विष्णू, माझ्या कुटुंबावर आपली कृपा दृष्टी कायम राहू दे. जीवनात योग्य मार्ग दाखवा. चांगले कर्म करण्याची प्रेरणा द्या. सर्वांचे रक्षण करा आणि सर्वांना आनंदी ठेवा, अशी भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. आणि माझी झालेली सेवा स्वीकारा असं सांगायचं आहे. आपण एक केलेली सेवा सुद्धा देव स्वीकारत असतात, कारण देव आपली भक्ती बघत असतात. म्हणून आता राहिलेले हे 4 दिवस, या 4 दिवसामध्ये जमतील, शक्य होतील तशी सेवा करावी. आणि लवकरच अधिक मास संपणार आहे. अधिक मासातील अमावस्याला कोणते उपाय करायचे या संदर्भातील व्हिडिओ लवकरच घेऊन येते आहे. पण ही माहिती आवडल्यास नक्कीच ही सर्व माहिती आवडल्यास नक्कीच एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका.
ही सर्व माहिती फक्त एका नका तर संपूर्ण ही फक्त माहिती ऐकून सोडू नका, तर आज सायंकाळी संपूर्ण नाही तर एक जरी उपाय यामधील जमतील, शक्य होतील, तो आज करण्याचा प्रयत्न करावा. काहीही शक्य झाले नाही तर माता लक्ष्मी समोर एक तुपाचा दिवा लावून ओम भगवते वासुदेवाय नमः, श्री माता महालक्ष्मी देवी नमो नमः या मंत्राचा देखील 21 वेळा जप केला तरी मनाला खूप समाधान मिळणार आहे. अशी सोपी साधी सेवा करण्याचा तरी प्रयत्न करावा. अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत भेटू. तोपर्यंत एक लाईक करायला ही सर्व माहिती आवडल्यास श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.